सर्वांना क्लिअर ऐकू येते का रे? हो सर, येतंय, क्लिअर आहे. स्क्रीन दिसते व्यवस्थित? हो सर. ठीक आहे, स्टार्ट करू नाही का. काल आपण कोऑर्डिनेशन जॉमेट्री स्टार्ट केलं होतं बरोबर. आज आपण काय करणार आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरचे न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे. ओके, म्हणजे जितके काय सर्व सॉलिड एक्झाम्पल्स तुमच्या बुक मध्ये आहेत ते प्लस सर्व नाही का एक्सरसाइज मधले सर्व एक्झाम्पल्स आपण आज सॉल्व्ह करणार. आले सर्व. आदित्य आला, आर्यन आहे, कौस्तुभ आहे, मृण्मय आहे, सानिक आहे, वेद आहे. ओके ठीक आहे, स्टार्ट करू नये का आपण. पहा फर्स्ट क्वेश्चन, पहा दिसतोय सर्वांना. एक्झाम्पल 1 काय पहा क्वेश्चन. सी फिगर 3.11. इथे फिगर दिलेलं आहे, ग्राफ दिलेला आहे, तो पाहायचा आहे आणि कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट असं म्हटलेलं आहे. फर्स्ट पहा काय, द ऍप्सिसा अँड द ऑर्डिनेट ऑफ द पॉइंट बी आर डॉट 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 अँड डॉट 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 रिस्पेक्टिव्हली. ओके ठीक आहे, मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारतो, तुम्ही फक्त आन्सर देत जावा नाही का. ऍप्सिसा म्हणजे काय रे? ऍप्सिसा म्हणजे काय मी काल सांगितलं होतं. ऍप्सिसा म्हणजे कोणता ऍक्सिस, एक्स ऍक्सिस की वाय ऍक्सिस? बस इतकं सांगा मला माईक ऑन करून. एक्स ऍक्सिस. करेक्ट. ऑर्डिनेट म्हणजे कोणता ऍक्सिस? वाय वाय ऍक्सिस. बरोबर. आता मला सांगा, इथे तुम्हाला पॉइंट बी दिसतोय का रे या ग्राफ वरती? हो पॉइंट सर. बी दिसतोय सर्वांना? इथे पॉइंट बी आहे नाही का. मला सांगा पॉइंट बी चा ऍप्सिसा काय आहे? ऍप्सिसा म्हणजे काय रे? एक्स कोऑर्डिनेट काय आहे सांगा मला. एक्स कोऑर्डिनेट काय आहे? 4. करेक्ट. एक्स कोऑर्डिनेट आहे 4. आणि ऑर्डिनेट काय आहे रे? ऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय आहे? 3. करेक्ट. हेच ते आन्सर आहे नाही का. द ऍप्सिसा अँड द ऑर्डिनेट ऑफ द पॉइंट बी आर 4 and 3 रिस्पेक्टिव्हली. हेन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ बी आर, कोऑर्डिनेट कसे रिप्रेझेंट करतो रे आपण? फर्स्ट वाला जो नंबर असतो तो एक्स कोऑर्डिनेट असतो आणि सेकंड वाला जो असतो तो वाय कोऑर्डिनेट असतो. सो 4,3. सो इतकं सिंपल आन्सर आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चनला जातो. द एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट एम आर. एम पॉइंट दिसतोय तुम्हाला सर्वांना? कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे एम पॉइंट? -3 आणि 4. -3 आणि 4. करेक्ट. -3 आणि 4 हे कोऑर्डिनेट झाले. मला सांगा ना कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो एम पॉइंट? क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट मध्ये. बरोबर. आणि ज्याचे कोऑर्डिनेट्स किती आहेत? -3 and 4. करेक्ट. Hence, the coordinates of the M are -3 and 4. Correct. Third question पहा. The x coordinate and y coordinate of the point L are. चला सांगून द्या पटकीनी. L पॉइंटचे x coordinate आणि y coordinate. -5 आणि -4. Correct. -5 and -4. Hence, the coordinates of the L are -5, -4. ठीक आहे. Fourth question. The x coordinate and y coordinate of the point S are. X 3 आणि 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 3 -4. -4. 3 -4. 3 -4. ठीक आहे. ओके, प्रोसीड होतो. आला सर्वांच्या लक्षात क्वेश्चन? किती सिंपल क्वेश्चन आहे, बिलकुल डोकं लावायचं नाही इथं. पाहायचं आणि आन्सर लिहून टाकायचं. सेकंड क्वेश्चनला जातो. हा जो क्वेश्चन आहे हा पण मी नोट्स मध्ये लिहायचा आहे का? हो, हे सर्व व्यवस्थित नोट्स काढायचे नाही का. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो नाही का. कौस्तुभनं खूप मस्त नोट्स काढल्यात नाही का, आणि प्रत्येक टॉपिकच्या तो मस्त नोट्स काढतो, एकदम मस्त नोट्स काढतो. त्याचं एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला लास्टला नाही का, की त्यानं नोट्स कशा काढलेले तुमच्याशी शेअर करतो नाही का. सेशन एंड करायच्या अगोदर त्या नोट्स शेअर करतो आणि तशा नोट्स बनवायचा ट्राय करा नाही का. ठीक आहे. एक्झाम्पल सेकंडला जातो मी. राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स मार्क्ड ऑन द फिगर. ठीक आहे. एक एक्स ऍक्सिस दिलेला आहे, वाय ऍक्सिस दिलेला आहे आणि इथे पॉइंट्स दिलेले आहेत नाही का. ए पॉइंट सांगेल का रे मला कोण? ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील? ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील? पहा, ए पॉइंट हा जो आहे ना हा एक्स ऍक्सिस वरती, बरोबर. ए पॉइंट हा आहे एक्स ऍक्सिस वरती आहे. सो त्याचा एक्स कोऑर्डिनेट तर 4 आहे, बरोबर. एक्स कोऑर्डिनेट तर 4 आहे. बट वाय कोऑर्डिनेट काय आहे रे त्याचा?
वाय झिरो कॉर्डिनेट काय 0. वाय कॉर्डिनेट काय त्याचा 0. म्हणजे लक्षात ठेवा की कोणताही पॉइंट जर एक्स ऍक्सिस वरती असेल ना तर त्याचे कॉर्डिनेट काय असतात म्हणजे a,0 नाही का. एक्स कॉर्डिनेट त्याचा असेल वाय कॉर्डिनेट 0 असतो. म्हणजे लक्षात ठेवा कोणताही पॉइंट जर एक्स ऍक्सिस वरती असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट हा 0 असतो. काय लक्षात ठेवाल कोणताही पॉइंट जर एक्स ऍक्सिस वरती असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट हा 0 असतो. आलं लक्षात. सांगा आता मला बी पॉइंटचे कॉर्डिनेट सांगा रे. बी पॉइंटचे 0 आणि 0 and 3. करेक्ट 0,3. मग तुम्ही हे लक्षात ठेवाल नाही का कोणताही पॉइंट जर वाय ऍक्सिस वरती असेल कोणताही पॉइंट जर वाय ऍक्सिस वरती असेल तर त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो. तर त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो. हे सेंटेन्स लक्षात ठेवाल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट पहा. सी पॉइंट पहा. सी चे कॉर्डिनेट सांगा रे मला. सी चे कॉर्डिनेट्स काय असतील -5 आणि 0. -4 आणि 0. -5 आणि 0. -5,0 बरोबर. ठीक आहे करेक्ट आहे. डी पॉइंटचे कॉर्डिनेट सांगा. डी पॉइंट हा वाय ऍक्सिस 0 वरती आहे बरं का. -4. 0 आणि 0, -4. -4 बरोबर ना. डी हा पॉइंट वाय ऍक्सिस वरती आहे म्हटलं की त्याचा एक्स कॉर्डिनेट किती राहील 0 राहील. पहा ना एक्स कॉर्डिनेट 0 राहील. आणि ई पॉइंटचे सांगा कॉर्डिनेट्स. ई पॉइंटचे कॉर्डिनेट सांगा. ई पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती आहे एक्स ऍक्सिस वरती आहे म्हटलं की त्याचा वाय कॉर्डिनेट 0 राहील बरोबर. आणि एक्स कॉर्डिनेट काय राहील रे ई पॉइंटचा 2/3 बरोबर ना. 2/3 हो सर. हो. आला लक्षात क्वेश्चन. जाऊ नेक्स्ट क्वेश्चनला. हो सर. ठीक आहे पुढे जाऊ प्रोसीड हो. पहा एक्सरसाइज 3.2 पाहतोय आपण. एक्सरसाइज 3.2 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे हा. राईट द आन्सर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. हे जे सर्व काही सेंटेन्स आहेत ना हे आपण कालच्या थेरॉटिकल लेक्चर मध्येच डिस्कस केलेले आहेत. बस तुम्हाला नीट लक्ष द्यायचंय आणि आन्सर सांगायचे. याचे आन्सर्स तर तुम्हीच देणार आहे ना का. पहा फर्स्ट what is the name of the horizontal and vertical lines drawn to determine the position of any point in the Cartesian plane. कार्टेशियन प्लेन मध्ये जी हॉरिझॉन्टल लाईन असते तिला आपण काय म्हणतो रे एक्स ऍक्सिस. करेक्ट एक्स ऍक्सिस. तिला काय म्हणत असतो आपण एक्स ऍक्सिस असं म्हणतो. एक्स ऍक्सिस करेक्ट. आणि आणखी एक नाव आहे ना रे एक्स ऍक्सिसला कुणी सांगू शकेल का रे ऍब्सिसा. ऍब्सिसा करेक्ट ऍब्सिसा. आणि व्हर्टिकल लाईन जी असते तिला काय म्हणतात वाय ऍक्सिस बरोबर. आणि वाय ऍक्सिसच आणखी एक नाव आहे सांगाल का रे काय असतं ऑर्डिनेट. ऑर्डिनेट करेक्ट. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन पाहू. सेकंड क्वेश्चन एक्सरसाइज 3.2 मधला सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द नेम ऑफ इच पार्ट ऑफ द प्लेन फॉर्मड बाय दिस टू लाईन्स. नाही का व्हॉट इज द नेम ऑफ इच पार्ट ऑफ द प्लेन फॉर्मड बाय दिस टू लाईन्स. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस असतो ना. एक्स आणि वाय ऍक्सिस हे जे 4 पार्ट्स असतात जे 4 पार्ट्स फॉर्म करतात त्या 4 पार्ट्स ना काय म्हणतात रे. काल सांगितलं होतं मी तुम्हाला. क्वाड्रंट्स. करेक्ट क्वाड्रंट्स. काय म्हटलं जातं क्वाड्रंट्स म्हटलं जातं. क्वाड्रंट्स म्हटलं जातं. थर्ड क्वेश्चन राईट द नेम ऑफ द पॉइंट वेअर दिस टू लाईन्स इंटरसेक्ट. टू लाईन्स दिस टू लाईन्स म्हणजे काय रे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला काय म्हणतात रे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला काय म्हटलं होतं आपण ओरिजिन. करेक्ट ओरिजिन म्हणतात. ओरिजिन. ठीक आहे. आलं सर्वांच्या लक्षात. 3.2 मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे नाही का. जातो नेक्स्ट क्वेश्चनला जातो मी. पहा सेकंड क्वेश्चन पहा काय त्यांनी म्हटलेलं आहे की सी फिगर 3.14 ही फिगर पहा नाही का म्हणजे हा जो ग्राफ दिलेला आहे तो पहा ऑब्झर्व करा अँड राईट द फॉलोइंग. तुम्ही सांगाल नाही का द कोऑर्डिनेट्स ऑफ बी. ओके कोऑर्डिनेट्स ऑफ बी 1 by 1 सांगा नाही का. 1 मिनिट नाही का मी विचारतो नाही का याचा आन्सर विचारतो. कौस्तुभ सांग रे कोऑर्डिनेट सांग. बी चे कोऑर्डिनेट सांग. तर बी चे कोऑर्डिनेट्स -5 and 2. करेक्ट -5,2 -5,2. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन कोऑर्डिनेट्स ऑफ सी. वेद सांग रे सी चे कोऑर्डिनेट्स.
5 आणि -5. C, correct. 5 and -5, correct. The point identified by the coordinates -3, -5. सानिका सांगते का आन्सर? The point identified by the coordinates -3, -5. -3, -5. काय असेल आन्सर? करेक्ट, ई आन्सर असेल नाही का? -3, -5 कोणता पॉइंट आहे? ई. ई पॉइंट आहे. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चनला जाऊ. द पॉइंट आयडेंटिफाईड बाय द कोऑर्डिनेट 2, -4. 2, -4 कोण सांगतंय? आर्यन सांगतो. 2, -4. 2, सर मी सांग. हा 2, -4 कोण सांगतंय? सर मी सांगू? सर मी सांगू. आर्यन सांगतो ना 2, -4. आर्यन आहे का तू? 2, -4. चला कोण सांगते? पटकीने सांगून टाका. 2, -4 कोणता Sir, पॉइंट G. आहे? जी, करेक्ट. 2, -4 G. जी पॉइंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द ऍप्सिस ऑफ पॉइंट डी. आदित्य सांगेल ना का? द ऍप्सिस ऑफ पॉइंट डी. डी पॉइंट कुठे आहे? इथे पॉइंट आहे डी. ऍप्सिसा म्हणजे कोणता कोऑर्डिनेट असतो रे? ऍप्सिसा म्हणजे एक्स कोऑर्डिनेट असतो, बरोबर. आदित्य सांग मग याचा ऍप्सिसा काय आहे? 6. करेक्ट. ऍप्सिसा म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय आहे? 6 आहे. करेक्ट, 6 आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन सांगा. द ऑर्डिनेट ऑफ पॉइंट एच. एच चा ऑर्डिनेट सांगा. सांगा, कुणी सांगा पटकन. एच चा ऑर्डिनेट -3. -3, करेक्ट. -3. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एल. एल चे कोऑर्डिनेट सांगून टाका. एल चे कोऑर्डिनेट्स. एल इथे आहे ना का? पाहिलं का? एल पॉइंट कुठे आहे? वाय ऍक्सिस वरती आहे. वाय ऍक्सिस 0 and 5. 0 आणि 5, करेक्ट. 0 and 5. 0 and 5. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एम. एम चे कोऑर्डिनेट सांगा रे. एम कुठे? दिसला का एम? इथे इथे. हो सर, M. -3 आणि 0. -3. -3 and 0, करेक्ट. -3 and 0 कारण एम हा एक्स ऍक्सिस वरती लाय होतो. ठीक आहे, समजलेला आहे तुम्हाला व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चनला जातो. पहा एक्झाम्पल 3. लोकेट द पॉइंट्स नाही का? पॉइंट्स लोकेट करायचे. इथे ग्राफ दिलेला आहे आणि पॉइंट्स लोकेट करायचे. कोणता पॉइंट आहे? 5,0. 5,0. 5,0 कुठे असेल रे? 5,0. मला सांगा की 5,0 हा पॉइंट एक्स ऍक्सिस वरती असेल की वाय ऍक्सिस वरती असेल? X. एक्स ऍक्सिस, बरोबर. बरोबर, कारण 5,0 मध्ये वाय कोऑर्डिनेट 0 आहे, बरोबर. वाय कोऑर्डिनेट 0 आहे आणि असा पॉइंट की ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे तो एक्स ऍक्सिस वरती लाय होतो. म्हणजे हा पॉइंट असेल तो, बरोबर. 5,0 इथे लाय होईल. 5,0, करेक्ट. सेकंड पॉइंट सांगा, कोणत्या ऍक्सिस वरती लाय होईल? 0,5 Y. वाय ऍक्सिस वरती लाय होईल, बरोबर. इथे असेल तो 0,5. 0,5. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2,5. एक मिनिट, मी क्वेश्चन विचारतो. 2,5 सांगा रे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल हा 2,5? 1. First quadrant. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, बरोबर. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. 2,5 म्हणजे इथे येईल नाही का? इथे 2, इथे 5, इथे येईल हा पॉइंट असेल. 2,5. 2,5. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट सांगा. 5,2 कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल? First. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ओके, इथे 5 आणि इथे 2, बरोबर. 5 आणि 2. एक्स ऍक्सिस वरती 5 डिस्टन्स, वाय ऍक्सिस वरती 2 डिस्टन्स. 5,2. 5,2. नेक्स्ट सांगा. -3,5 कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल रे? -3,5 कोणत्या? सेकंड. सेकंड, करेक्ट.
-3 -3, 5 -3, 5. नेक्स्ट पॉइंट पहा, -3 -5 कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल? दोघे Third. निगेटिव्ह, फोर्थ क्वाड्रंट मध्ये, बरोबर. -3 अँड -5, सॉरी थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल. -3 अँड -5 इथे असेल. -3 -5. आणि लास्ट पॉइंट, लास्ट नाही, 5, -3, 5, -3 कुठे असेल? फोर्थ क्वाड्रंट. Fourth quadrant. फोर्थ क्वाड्रंट मध्ये, बरोबर. 5, -3 इथे असेल, इथे असेल. 5, -3 करेक्ट. आणि लास्ट वाला सांगा, 6, 1 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, बरोबर. 6, 1 इथे असेल, इथे असेल. 6, 1. ठीक आहे, आलं लक्षात. जातो नेक्स्ट क्वेश्चनला. इथे पण सेम क्वेश्चन आहे ना का. त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक्झाम्पल 4, प्लॉट द फॉलोइंग ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय रे? एक्स ची व्हॅल्यू -3 असताना, एक्स ची व्हॅल्यू -3 असताना वाय ची व्हॅल्यू 7 आहे. म्हणजे हा एक पॉइंटच आहे ना का. -3, 7 असा एक पॉइंट आहे. -3, 7 यालाच म्हटलं जातं रे ऑर्डर्ड पेअर. बाकी दुसरं तिसरं काय नाहीये, यालाच म्हटलं जातं. या पॉइंटलाच म्हटलं जातं ऑर्डर्ड पेअर पण म्हटलं जातं. ऑर्डर्ड पेअर असंही म्हटलं जातं. ठीक आहे, इथं फक्त प्लॉट करायचंय. -3, 7 प्लॉट करतो. -3, 7 -3 इथे आणि 7 इथे नाही का. -3 इथे आणि 7 इथे, इथे झाला हा पॉइंट. -3, 7 केला प्लॉट पॉइंट. -3, 7. सेकंड पा 0, -3.5. सांगा रे कोणत्या ऍक्सिस वरती असेल हा पॉइंट? 0, -3.5. Y. वाय ऍक्सिस वरती असेल, Y. बरोबर. सांगा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती असेल का निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह वाय Negative. ऍक्सिस वरती असेल, बरोबर. आता हा कुठे असेल पॉइंट? इथे तर 3 आहे, बरोबर. इथे 3 आहे, इथे 4 आहे. 3 आणि 4च्या बरोबर मिडलला असेल, बरोबर. 3.5 3 आणि 4च्या बरोबर मिडलला असेल, म्हणजे इथे असेल, इथे असेल. सर कोणता मग point हा? त्याच्या वरती त्याच्यात राहील सर. म्हणजे हम्म? टू 3 ज्या ब्लॉक मध्ये ना त्याच्या हाफला राहील. हा 4.5 correct. आता. करेक्ट करेक्ट. इथे 4 आहे ना, इथे 1, 2, 3, 4 ऍक्च्युली इथे, हा इथे राहायला पाहिजे नाही का. इथे आलं लक्षात, हा, इथे हो राहायला सर. पाहिजे. हो सर. 0, -3.5. नेक्स्ट पहा, -1, -3, -1, -3 इथे, -1, -3 इथे, 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 -1, -3, -1, -3. नेक्स्ट पहा 4, 4 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये नाही का, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. 4, 4, 4, 4. नेक्स्ट पहा 2, -3. एक्स कोऑर्डिनेट 2 आहे, वाय कोऑर्डिनेट -3 आहे नाही का. -1, -2, -3 इथे, इथे, इथे. -2, -3. ठीक आहे, आला लक्षात क्वेश्चन? सिंपल आहे ना रे, फक्त पॉइंट्स प्लॉट करायचे. जाऊ हो सर. नेक्स्ट क्वेश्चनला. ठीक आहे, पहा एक्सरसाइज 3.3 पाहतोय आता आपण नाही का. एक्सरसाइज 3.3. एक्सरसाइज 3.3 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, इन विच क्वाड्रंट और इन विच ऍक्सिस, ओके, इन विच क्वाड्रंट और ऑन विच ऍक्सिस डज इच द पॉइंट्स, म्हणजे हे जे पॉइंट्स दिलेले आहेत, ओके, लाई, ओके, हे पॉइंट्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये किंवा कोणत्या ऍक्सिस वरती लाई होत आहेत हे आपल्याला सांगायचंय. आणि व्हेरीफाय युअर आन्सर बाय लोकेटिंग देम ऑन अ कार्टेशियन प्लेन. ओके, म्हणजे हा एक्स ऍक्सिस असेल, हा वाय ऍक्सिस असेल. सांगा रे, -2, 4 सेकंड कोणत्या क्वाड्रंट मध्ये क्वाड्रंट असेल? आणि एक्स ऍक्सिस. -2, 4 सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल, बरोबर. हो सर. -2, 4 सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल.
इथं लिहितो नाही का मी, हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. तर -2,4 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल, तर सेकंड मध्ये असेल. बरोबर, सेकंड मध्ये असेल. एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. सेकंड पॉइंट पहा, 3,-1, 3,-1 सांगा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल 3,-1. फोर्थ क्वाड्रंट. करेक्ट, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल. 3,-1 हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल. ओके, नेक्स्ट पॉइंट सांगा, -1,0 सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये. करेक्ट, सेकंड क्वाड्रंट मध्ये. नेक्स्ट सांगा 1,2 फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट. आणि लास्ट सांगा -3,-5 कोणत्या Third क्वाड्रंट मध्ये लागेल, क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. ओके, आले लक्षात. खूप सिंपल क्वेश्चन होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनला जातो. काय म्हटलेलं आहे पहा, plot the points x, y given in the following table on the plane choosing suitable units of distance on the axis. करता येतील का रे हे पॉइंट प्लॉट तुम्हाला? हो सर. हो सर. ओके, एक्स ची व्हॅल्यू -2 असताना वाय ची व्हॅल्यू 8 आहे. हा एक पॉइंट प्लॉट करून दाखवतो मी तुम्हाला. -2,8 -2,8. सेकंड वाला पहा, -1,7 -1,7 कुठे येईल रे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल सांगा? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल. बरोबर, -1,7 इथेच येईल. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे ना, करू शकाल का रे तुम्ही क्वेश्चन? हो ठीक सर. आहे, हा क्वेश्चन तुम्हाला देतो नाही का, होमवर्क साठी तुम्ही करा हा क्वेश्चन. काय करा, नोटबुक वरतीच ना असा ग्राफ प्लॉट करा तुम्ही नाही का, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, आणि स्केलच्या हेल्पनी ना असं मार्किंग करून घ्या. 1, 2, 3, 4 एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती 1, 2. हे असे ब्लॉक्स बनवायची गरज नाहीये बरं का, बिलकुल. ओके, ब्लॉक्स वगैरे असे बनवू नका. फक्त काय करा, नोटबुक वरती एक्स ऍक्सिस ड्रॉ करा, वाय ऍक्सिस ड्रॉ करा. ओके, हे 1, 2, 3, 4, 5, 6 असे पॉइंट्स मार्क करून घ्या. इकडे -1, -2, इकडे 1, 2, आणि बस हे पॉइंट रिप्रेझेंट करा. हे पॉइंट सर्व रिप्रेझेंट करा. हा तुमचा होमवर्क राहील आजचा. चालेल? हो सर. हो सर. ठीक आहे, पुढे जातो. ठीक आहे, इथे आपला चॅप्टरच संपतोय नाही का. खूप सिंपल चॅप्टर आहे आणि इतकं काही डिफिकल्ट नाहीच आहे मुळात यात. आलं लक्षात? याच गोष्टी आहेत, फक्त समजून घ्यायच्या होत्या. मला सांगा, यातल्या सर्व पॉइंट्स तुम्हाला समजले का रे? हो सर. सर्व पॉइंट समजले, हो, क्लिअर सर. झाले? हो, सर. खूप छोटा टॉपिक आहे हा नाही का, म्हणजे डिटेल मध्ये आणखी काही शिकण्यासारखं नाहीये यात. ओके, सो बस आपण काय करू, एकदा रिवाइज करून घेऊ. ओके, समरी पाहू. सर, हा, मला फक्त 0 तो थर्ड वाला जो क्वेश्चन होता ना आताचा, तो 0 अपॉन -1.25 तो कसा हा, प्लॉट correct. करायचा मला फक्त. हा कसा करायचा सांगतो बघ. आता मला सांग, कोणता पॉइंट हा 0,1 -1.25 0,-1.25 याचा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे मला सांग? एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. बरोबर, याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणजे हा पॉइंट कुठे लाय होतोय रे? वाय ऍक्सिस वरती लाय होतोय. कुठे लाय होतोय? वाय ऍक्सिस वरती. आणि हे पण तुला दिसून येतोय की नाही का, हा निगेटिव्ह पॉइंट आहे नाही का, म्हणजे हा पॉइंट निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती लाय होतोय. बरोबर, कुठे लाय होतोय? निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती लाय होतोय हा पॉइंट. सो तू काय करशील, निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती -1.25 प्लॉट करशील. पहा आता कसं करायचं सांगतो नाही का. इथे काय 0 आहे. बरोबर, इथे 0 आहे. इथे आला 1 झालं, -1 झालं. आता -1.25 आहे नाही का. -1.25 म्हणजे काय, -1 पेक्षा आणखी थोडंसं पुढे जायचंय आपल्याला. बरोबर, म्हणजे हा पॉइंट -1 to -2 च्या मध्ये. बरोबर, -1 to -2 च्या मध्ये आहे हा पॉइंट. इतकं तर कन्फर्म झालं आपल्याला. बरोबर, सो आता -1.25 आहे. बरोबर, जर तू मिडलला गेलीस याच्या नाही का, याच्या जर मिडलला गेलीस तर तुला कोणता पॉइंट मिळेल?
1.5 मिळेल, बरोबर. 1.5. 1.5 मिळेल. ओके. आणि या 1.5च्या पण नाही का आणखी एकदा मिडलला गेलीस इथं नाही का. ओके. म्हणजे आता मी काय म्हणतोय तुला की इथे तू आता 1 अँड 1.5च्या पण मिडलला गेलीस. ओके. 1 आणि 1.5च्या पण मिडलला गेलीस. इथे कुठेतरी गेलीस मिडलला. तर तुला हा पॉइंट दिसेल नाही का. -1.25. बरोबर ना? आलं लक्षात? सर हे अप्रॉक्सिमेटली पण करता येईल हो का? हे आपण 1 approximate- युनिट 1 बरोबर. हे तुम्हाला आता अप्रॉक्सिमेटलीच करावं लागेल इथे नाही का. सेंटीमीटरचं जर का घेतलं तर हा ठीक आहे. ओके असं का सर. करावं लागेल सांगतो. अप्रॉक्सिमेटली का करावं लागेल? कारण आपल्याकडे इतक्याच लाईन्स आहेत नाही का. 1 युनिटच्या लाईन्स आहेत. बट तुम्ही ऍक्च्युअल ग्राफ बघितलात ना, तर हे 1 युनिट पण क्लासिफाय केलेलं असतं त्यांनी नाही का. आणखी पार्ट्स पाडलेले असतात त्याचे, 10 पार्ट्स पाडलेले असतात त्याचे. आणखी झूम केलात ना हा ग्राफ की तुम्हाला त्या गोष्टी दिसत जातील. आपण पाहिलंय ना रे, पॉइंट मॅग्निफाय करून पाहायचं. नंबर सिस्टीम मध्ये पाहिलं होतं, बरोबर. सर हो. तसं तुम्हाला काय करावं लागेल, हा ग्राफ मॅग्निफाय करावा लागेल, बरोबर. म्हणजे जसं जसं मॅग्निफाय करत जाल ना, तसं तसं तुम्हाला या गोष्टी दिसत जातील. हा एक्झॅक्ट पॉइंट जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल ना, तर तुम्हाला हा ग्राफ मॅग्निफाय करावा लागेल, बरोबर. म्हणजे आणखी छोटे छोटे पार्ट्स पाडावे लागतील या ग्राफचे. ओके, आलं लक्षात? बस हो सर. याच्यामध्ये काय समजून घ्यायचंय तुम्हाला की हा पॉइंट कुठे लाई होईल. हा ठीक आहे. 1 पहिली गोष्ट हे समजायला पाहिजे की हा -1 टू -2च्या मध्ये लाई होईल. ओके. नंतर काय केलं तुम्ही, -1 टू -1च्या मध्ये लाई होईल. नंतर काय केलं, -1 आणि -2च्या मध्ये काय येते रे, -1.5 पण येते, बरोबर. मग तुम्ही असं म्हणू शकता ना की हा 1 आणि -1.5च्या मध्ये लाई होतो. मग याचा पण तर मिडल आहे ना, याचा पण तर हा मिडल पॉइंट आहे, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही लाई करू शकता नाही का. अशा पद्धतीने प्लॉट करू शकता हा पॉइंट. आलं लक्षात? सर मग आपल्याला जर जेव्हा आपण सॉल्व्ह करणार असेल ना, तर आपल्याला असंच सॉल्व्ह करायचं का आता हा जसं करेक्ट. तुम्ही केलं, असंच सॉल्व्ह करा. का असंच सॉल्व्ह करा. मला समॅग्निफाय केलेलं दाखवायचं? हो असंच सॉल्व्ह करा. फक्त काय झालं पाहिजे, तो पॉइंट मला ना -1 आणि -2च्या मध्ये दिसला पाहिजे, बरोबर. तर मी समजेन की नाही का हा समजलेलं आहे यांना. ओके. म्हणजे हा पॉइंट हा -1 पेक्षा मोठा आहे आणि -2 पेक्षा लेस आहे. हा इतकं जर समजलं असेल की एक्झामिनरला समजून जातं की हा याला समजलेलं आहे की हा पॉइंट कुठे. आलं लक्षात? हो सर. मिलीमीटर मध्ये पण दाखवता येईल ना, म्हणजे हा, 2 मिलीमीटर अप्रॉक्सिमेटली ओके घेतलं. ओके. हा ठीक जर आहे. काही तुम्ही मॅग्निफाय करून दाखवलं एक तर ते सेंटीमीटर. बेस्टच राहील नाही का. बेस्टच राहील. बेस्ट राहील. तर तुम्ही आणखी स्केलिंग जर हो. करून मॅग्निफाय करून दाखवलं तर बेस्ट राहील. चालेल, ठीक आहे. जाऊ पुढे. जाऊ का रे पुढे? येस ऑर नो? हो सर. हो सर. हो सर. पहा, समरी पाहू नाही का. फर्स्ट पॉइंट पहा काय आहे नाही का. टू लोकेट द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. ओके. टू लोकेट द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट or a point in a plane, we require two perpendicular lines. One of them is horizontal and the other is vertical. बरोबर आहे, करेक्ट आहे. ओके. 2 लाईन्स लागतात आपल्याला, 2 नंबर लाईन्स लागतात. एक हॉरिझॉन्टल लाईन असते. मला सांगा या हॉरिझॉन्टल लाईनला काय म्हणतात रे? एक्स ऍक्सिस. करेक्ट. आणि या व्हर्टिकल लाईनला काय म्हणतात? वाय ऍक्सिस. बरोबर. वाय ऍक्सिस. करेक्ट. ठीक आहे. सेकंड क्वेश्चनला जाऊ. द प्लेन इज कॉल्ड ॲज कार्टेशियन. बरोबर. कार्टेशियन प्लेन म्हणतात किंवा त्याला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेट प्लेन म्हणतात. करेक्ट. अँड द लाईन्स आर कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट ऍक्सिस. कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे काय, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसलाच म्हटलं जातं कोऑर्डिनेट ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसलाच काय म्हणतात, कोऑर्डिनेट ऍक्सिस पण म्हणतात. हा तर पॉइंट माहितीच आहे आपल्याला. द हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड ॲज एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल लाईन इज कॉल्ड ॲज वाय ऍक्सिस. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे फोर्थ काय म्हटलेलं आहे, द कोऑर्डिनेट ऍक्सिस डिवाइड्स द प्लेन इनटू 4 पार्ट्स. बरोबर ना. कोऑर्डिनेट ऍक्सिस काय करतात, 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करतात प्लेनला. आणि त्या ईच पार्टला काय म्हणतात रे, क्वाड्रंट असं म्हणतात. बरोबर. ईच पार्ट इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रंट. हेही समजलेलं आहे तुम्हाला. फिफ्थ क्वेश्चन पहा. फिफ्थ पॉइंट पहा काय, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऍक्सेस इज कॉल्ड ॲज ओरिजिन. करेक्ट. हे तर क्वेश्चन मध्येच पाहिलं आपण आज. ओके. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस इज कॉल्ड ॲज ओरिजिन. बरोबर आहे. सिक्स्थ पहा पॉइंट, द डिस्टन्स ऑफ पॉइंट काय म्हटलेलं आहे पहा, द डिस्टन्स ऑफ पॉइंट
फ्रॉम वाय ऍक्सिस इज कॉल्ड ऍज एक्स कोऑर्डिनेट. बरोबर, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे कोणताही एखादा पॉइंट असेल. समजा की मी हा एक पॉइंट घेतो, ए पॉइंट घेतो 2,3. हे 2 डिस्टन्स आहे असं म्हणतो, हे 3 डिस्टन्स आहे. सो हा पॉइंट झाला 2,3. तर कोणत्याही पॉइंटचं नाही का, कोणत्याही पॉइंटचं, हा वाय ऍक्सिस आहे बरोबर, हा एक्स ऍक्सिस आहे. कोणत्याही पॉइंटचं वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स त्याला काय म्हटलं जातं रे, एक्स कोऑर्डिनेट. त्याला काय म्हटलं जातं, एक्स कोऑर्डिनेट. आलं लक्षात? एक्स कोऑर्डिनेट. बरोबर ना, कोणत्याही पॉइंटचं डिस्टन्स वाय ऍक्सिस पासून त्याला काय म्हटलं जातं, एक्स कोऑर्डिनेट. आणि कोणत्याही पॉइंटचं डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स त्याला काय म्हटलं जातं, वाय कोऑर्डिनेट. बरोबर, त्याला म्हटलं जातं वाय कोऑर्डिनेट. हेच लिहिलेलं आहे इथं पॉइंट मध्ये नाही का. द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय ऍक्सिस इज कॉल्ड एक्स कोऑर्डिनेट और ऍब्सिसा, अँड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम एक्स ऍक्सिस इज कॉल्ड ऍज अ वाय कोऑर्डिनेट और ऑर्डिनेट असं म्हटलं जातं. 7th पॉइंट पाहू. इफ द ऍब्सिसा ऑफ अ पॉइंट इज एक्स अँड द ऑर्डिनेट इज वाय, देन इट कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज एक्स कॉमा वाय. एक्स कॉमा वाय असं रिप्रेझेंट करतो आपण. बरोबर आहे, इथं माहितीच आहे आपल्याला. नेक्स्ट पहा, 8 पॉइंट पहा. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस वरचे कोऑर्डिनेट काय असतात रे, एक्स ऍक्सिस वरती लाय होणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतात, एक्स कॉमा 0. बरोबर ना, एक्स ऍक्सिस वरती लाय होणाऱ्या कोणत्याही पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. बरोबर. अँड द पॉइंट ऑन द वाय ऍक्सिस, ओके, कोणताही पॉइंट की जो वाय ऍक्सिस वरती लाय होतो त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. बरोबर, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात, 0 0. हे पण तर माहिती आहे, हे तर कालच पाहिलं आपण. द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट आर इन द फॉर्म ऑफ प्लस प्लस इन द फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोघेही प्लस असतात. मायनस प्लस इन सेकंड क्वाड्रंट. बरोबर, मायनस प्लस इन सेकंड क्वाड्रंट. ओके, काय म्हटलं, थर्ड मायनस आणि करेक्ट. थर्ड क्वाड्रंट मध्ये प्लस प्लस मायनस आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये प्लस मायनस आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये बोथ आर प्लस मायनस. फोर्थ क्वाड्रंट मध्ये प्लस मायनस. थर्ड क्वाड्रंट मध्ये मायनस मायनस पाहिजे होतं ना रे इथे. ओके, इन थर्ड क्वाड्रंट मध्ये मायनस मायनस पाहिजे होतं. इथं रॉंग झालेलं आहे बुक मध्ये नाही का, मायनस मायनस पाहिजे इथे, मायनस मायनस पाहिजे इन फोर्थ क्वाड्रंट. नाही, बरोबर आहे, इथं मायनस मायनस इन थर्ड क्वाड्रंट आणि प्लस मायनस इन फोर्थ क्वाड्रंट. करेक्ट आहे, प्लस मायनस इन फोर्थ क्वाड्रंट. बरोबर आहे. मायनस मायनस इन थर्ड क्वाड्रंट अँड प्लस मायनस इन फोर्थ क्वाड्रंट. बरोबर दिलेलं आहे. आणि लास्ट पॉइंट पहा नाही का, लास्ट पॉइंट पहा. इफ एक्स इज नॉट इक्वल टू वाय, देन एक्स कॉमा वाय इज नॉट इक्वल टू वाय कॉमा एक्स. बरोबर आहे ना रे, म्हणजे 4,5 हा पॉइंट इज नॉट इक्वल टू 5,4. बरोबर ना, हेच तर सांगितलेलं आहे. 4,5 हा वेगळा पॉइंट आहे आणि 5,4 हा एक डिफरंट पॉइंट आहे. बरोबर ना, म्हणजे 4,5 इज नॉट इक्वल टू असतं 5,4. म्हणजे एक्स कॉमा वाय इज नॉट इक्वल टू वाय कॉमा एक्स असतं. बरोबर, बट हे कधी पॉसिबल आहे रे, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू वाय कॉमा एक्स कधी पॉसिबल आहे, जेव्हा एक्स आणि वाय सेम असतील नाही का, बोथ कोऑर्डिनेट सेम असतील. म्हणजे 5,5 असेल तर इंटरचेंज केलं तर काही फरक नाही पडणार नाही का. इंटरचेंज जर केलं तर काहीच फरक नाही पडणार. तेच हे दिले, तेच इथं दिले. एक मिनिट, आवाज येत नाही तुझा क्लिअर. पाय आणि मायनस पाय असेल तर, फाय आणि मायनस फाय असेल तर नाही, इक्वल नाही, तरी वेगवेगळे आहेत नाही का, सेमच पाहिजेत नाही का, साइन पण सेम पाहिजे नाही का. 5 असेल तर ओके नाही का, 5 असेल तर इंटरचेंज करू शकतो. 5 मायनस 5 नाही चालणार नाही का, 5 मायनस 5 नाही चालणार. 5 मायनस 5 इज नॉट इक्वल टू -5,5. आलं सर्वांना लक्षात? तर ठीक आहे. आता काय करू रे आपण,
याच्यावरती एक टेस्ट कंडक्ट करू नाही का, कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरती एक टेस्ट कंडक्ट मंडेला. करू, चालेल? हो सर. हो सर. मंडेला तुमची सायन्सची टेस्ट येणार आहे. हो सर. हो मंडेला सर टेस्ट आहे सायन्स. हा ठीक आहे, मग मंडेलाच कंडक्ट करायची का कोऑर्डिनेट जॉमेट्रीची? होईल का तुमचा स्टडी? मंडेलाच ठेवू का सर कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट जॉमेट्रीची टेस्ट? चालेल का? सर मग संडेला घ्या ना. इझी तर उद्या घेतलं तरी चालेल, सॅटर्डे. उद्या चालेल का? हा. कारण खूप सिम्पल टॉपिक आहे ना का. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो नाही का, टेस्टची अपडेट देतो ग्रुपवरती, चालेल? आपला टॉपिक तर इथं संपलेला आहे, समजलं ना? टॉपिक तर हो, आपला सर. इथं संपलेला आहे. बस हे क्वेश्चन्स काय करा, व्यवस्थित नोट्स व्यवस्थित काढून घ्या नाही का. याच्या एक्झाम्पल 1 व्यवस्थित सॉल्व्ह करा नोटबुक मध्ये, एक्झाम्पल 2, एक्सरसाइज 3.2 एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करा, एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि नोट्स सबमिट करा नाही का संडे पर्यंत. ठीक आहे, मी तुम्हाला काय करतो, थोडस दाखवतो नाही का, कौस्तुभच्या नोट्स दाखवतो, पहा. 1 मिनिट थांबा. टेस्ट त्याची पीडीएफ पाठवणार आहेत ना नोट्सची? नोट्सची, हा ठीक आहे, मी ग्रुपवरती पाठवतो पीडीएफ, चालेल? हा. पहा की नोट्स कशा काढायच्या असतात नाही का, कारण त्याच्या नोट्स खूप मस्त असतात आणि तो नाही का लिंक शेअर केल्यानंतर जवळपास अर्ध्या तासातच नोट्स सबमिट करतो. बाकीच्या नोट्स, बाकीचे कोण नोट्स काढतच नाही का. आणि आता पण लेक्चरला किती जण आहेत, आदित्य, कौस्तुभ, मृण्मय आणि वेद. सानिका पण गेली आणि आर्यन पण गेला नाही का लेक्चर मधून. ठीक आहे, व्यवस्थित नोट्स काढा, टेस्टचे अपडेट्स मी तुम्हाला देतो, चालेल? ठीक आहे सर. ठीक आहे, सेशन एंड करतो मी इथं आज. सर तुम्ही नाही दाखवणार आहेत का ते कौस्तुभने कसं गेलं ते? 1 मिनिट, काय म्हटली? 1 मिनिट, साऊंडचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही त्याचं नाही दाखवणार का कौस्तुभ त्याने लिहिलेलं नोट्स कसे लिहिले ते? आम्ही पण तसंच लिहितो. हॅलो. हा सर. क्वेश्चन विचार आता नाही का, हा विचार, ऐक. तुम्ही ते कौस्तुभचे नोट्स नाही दाखवणार आहेत का? म्हणजे मग आम्ही तसंच नीट लिहितो, त्याने कसं लिहिलं तसं बघून. सर 2-3 मिनिटं वेट करा, मी जस्ट डाउनलोड करतो आणि तुम्हाला दाखवतो, इथेच लगेच दाखवतो वाटल्यास. ठीक आहे सर. 2 मिनिटं वेट करा फक्त. पहा, नोट्स दाखवतो त्याच्या. पहा, कालच्या नोट्स आहेत नाही का, त्याने त्याच्या कालच्या नोट्स आहेत, पहा किती व्यवस्थित काढल्यात नोट्स, पॉइंट वाईज काढले त्याने नाही का. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम पहा व्यवस्थित कसं काढलेलं आहे, ग्राफ काढलेला आहे इथं. ओके, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, पॉइंट वाईज सर्व पॉइंट लिहिलेत की हा इंटरसेक्शन ओरिजिन असतो, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. व्यवस्थित
नोट्स काढल्यात पहा व्यवस्थित एकदम पॉइंट वाईज. क्वाड्रंट्स म्हणजे काय, सेकंड पॉइंट होता बरोबर, स्लाइड मधला सेकंड पॉइंट होता क्वाड्रंट्स. त्यांनी पण कसे पॉइंट्स काढलेत पहा क्वाड्रंट्स मध्ये. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट. पहा इथं फाइंडिंग कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट, किती व्यवस्थित नोट्स काढल्यात पहा. प्लॉटिंग ऑफ पॉइंट ऑन अ ग्राफ. ओके, इथे पुन्हा एक्सरसाइज 3.1 हा सॉल्व्ह केला होता नाही का, त्यांनी पण लगेच व्यवस्थित इथे सॉल्व्ह केला. एक्सरसाइज 3.1 त्यातला क्वेश्चन फर्स्ट हा लॅम्प वाला, हा क्वेश्चन सेकंड स्ट्रीटचा, व्यवस्थित सॉल्व्ह केलाय एकदम. हे एक्झाम्पल सांगितलं होतं नाही का, की असं सॉल्व्ह करा, हा तुमची पोझिशन सांगा म्हणून नाही का, सेम तसं केलंय पहा त्यांनी. अशा नोट्स बनवा रे, म्हणजे तुम्हाला बेनिफिट होईल नाही का. नंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल ना, तेव्हा तुम्हाला पटकीनी समजेल नाही का, अशा जर नोट्स असतील तर. नाही ते काही दिवसांनी काय होईल, विसरून जाल तुम्ही जे काही टीचिंग केलेलं आहे ना ते विसरून जाल. बट नोट्स असतील आणि तुम्ही जर पाहत गेलात ना तर तुम्हाला लवकर समजेल, पटकन समजेल. म्हणून मी म्हणत असतो की नोट्स काढा नाही का, व्यवस्थित नोट्स काढत राहा. वेजच्या पण नोट्स मस्त आहेत, व्यवस्थित काढल्या त्यांनी बऱ्यापैकी. काय सर? एक मिनिट, वेजच्या नोट्स पण आहेत चांगल्या. तिघ जण असतात नाही का, रेग्युलरली अपलोड करतात. कौस्तुभ आहे, वेद आहे आणि मृण्मय आहे नाही का. तिघ जण रेग्युलरली अपलोड करतात नोट्स. यांनी व्यवस्थित केल्यात नाही का. मस्त नोट्स काढल्यात त्यांनी पण नाही का, व्यवस्थित काढल्यात. तुम्हाला पाहिलं की नंतर लक्षात आलं पाहिजे रे नोट्स वरून. ठीक आहे, समजलं ना रे, नोट्स कशा बनवायच्यात समजलं ना. हो सर. ठीक आहे, ठीक आहे, क्लोज करतो इथे सेशन नाही का. थँक्यू सर. बाय सर. ओके बाय.